Myself, Mr. Jadhav sir. I welcome all of you once again in our Shanti Niketan online classes, which is taken by New Vision Academy app. Friends, at the previous videos, we have learned the degree, and in that degree, we have learned how to identify the degree, and also after that, we have learned the comparison between the two person, two place, or two things. Then how to change positive degree into comparative degree and comparative degree into positive degree. आतापर्यंतच्या मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण डिग्री कशी ओळखायची हे पाहिलेलं आहे आणि त्याबरोबरच जर तुलना ही एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीबरोबर, एका वस्तूची दुसऱ्या एका वस्तूबरोबर, एका ठिकाणाची दुसऱ्या एका ठिकाणाबरोबर झाली असेल तर त्याची पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करायची हे आपण पाहिलेलं आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. अँड नाउ इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न इफ द कंपॅरिझन took between one person to another so much persons, one place to another person, another one or more than persons, or one place to another two or more than two persons, then it is the superlative degree. Then we convert if the comparison took between one place, person or things to the another two or more than two persons, place or things, then that time we can convert the superlative degree, comparative degree and positive degree. Now we are going to learn in this video the structure of the superlative degrees, structure of the. आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण जेव्हा एक व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण यांची अनेकासोबत तुलना होत असेल, एक व्यक्तीची अनेक व्यक्ती बरोबर, एका वस्तूची अनेक वस्तू बरोबर, एका ठिकाणाची अनेक ठिकाणाबरोबर जर तुलना होत असेल तर तेव्हा तिन्ही प्रकारच्या डिग्र्या होतात. पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह, सुपरलेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे तिन्ही प्रकारच्या डिग्रीमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं. केव्हा पण जेव्हा एका व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाची अनेकासोबत तुलना होत असेल, पण जर एकाची तुलना दुसऱ्या एकासोबतच होत असेल तर दोनच डिग्री होतात, पॉझिटिव्हची कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्हची पॉझिटिव्ह. पण एकाची तुलना जर अनेकासोबत होत असेल तर त्यावेळेस तिन्ही प्रकारच्या डिग्र्या आपल्याला करता येतात. मग इथं आपण पहिल्यांदा पाहणार आहोत सुपरलेटिव्ह डिग्रीची. जर द ची रचना असेल, द स्ट्रक्चर ऑफ द ची रचना असेल तर त्याची सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री आपल्याला कशी करायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात राहू द्या, सुपरलेटिव्ह डिग्रीची रचना कोणती द ची असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करायची हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. देर आर 3 रूल्स. या ठिकाणी 3 रूल्स दिलेले आहेत. पहा, लुक ॲट द फर्स्ट रूल. पहिला रूल पहा, सीडी ची सुरुवात म्हणजे आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री करायची, म्हणून कंपॅरेटिव्ह डिग्रीची सुरुवात सुपरलेटिव्ह डिग्री मधील सुरुवातीस आलेले नाम व सहायकारी क्रियापदाने करावी. म्हणजे दिलेल्या वाक्यात जे सुरुवातीला नाम आणि सहायकारी क्रियापद आलेलं आहे तेच सीडीच्या वाक्यात सुरुवातीस घ्यायचे. त्यानंतर नंबर 2, त्यानंतर विशेषणाचे दुसरे रूप म्हणजे सहायकारी क्रियापदानंतर ऍडजेक्टिव्ह असेल किंवा ऍडव्हर्ब असेल, विशेषण असेल किंवा क्रियाविशेषण असेल, त्याचे दुसरे रूप म्हणजे सीडीचे रूप घ्यायचे आणि सीडीचे रूप घेऊन त्यापुढे दॅन मेनी ऑदर घ्यायचे. सीडीच्या पुढे दॅन एनी ऑदर घ्यायचा. लक्षात राहू द्या, विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर त्यापुढे दॅन एनी ऑदर हा शब्दप्रयोग घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरा रूल, त्यानंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतर म्हणजे दिलेलं वाक्य म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जे विशेषणाचं तिसरं रूप दिलेलं आहे त्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग जशाच तसा आपल्याला घ्यायचा आहे. लक्षात आलं, दिलेल्या वाक्यातील म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री मधील जे नाम आणि सहायकारी क्रियापद आहेत ते सुरुवातीला घ्यायचे, त्यानंतर विशेषणाचं दुसरं रूप घ्यायचे आणि विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर दॅन एनी ऑदर घ्यायचं आणि त्यानंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग जशाला तसा आपल्याला घ्यायचा आहे आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचंय. मग आता आपण इथे 2 एक्झाम्पल पाहणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. वी मस्ट हॅव टू अंडरस्टँड, आयडेंटिफाय विच डिग्री इज इट. सर्वात प्रथम आपण ही दिलेली डिग्री कोणती आहे ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला सुरुवातीला सांगितले जर दिलेल्या वाक्यात ऍज
किंवा सो ॲज मध्ये विशेषणाचं पहिलं रूप आलं असेल तर ती डिग्री पॉझिटिव्ह डिग्री असते. जर दिलेल्या वाक्यात विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर दॅन आलं असेल तर ती कंपॅरेटिव्ह डिग्री असते. आणि जर दिलेल्या वाक्यात विशेषणाचे तिसरं रूप आणि त्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर द किंवा वन ऑफ द आला असेल तर ती मात्र सुपरलेटिव्ह डिग्री असते. आता इथे बिगेस्ट इट इज द थर्ड फॉर्म ऑफ द ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचे तिसरं रूप आहे आणि त्या अगोदर द हे आर्टिकल्स आलेला आहे. आणि या ठिकाणी मुंबईची तुलना, मुंबई इट इज द वन प्लेस, एका प्लेसची तुलना आपल्या एका सिटीची तुलना आपल्या भारतामधील इतर सिटी सोबत झालेली आहे. म्हणून एकाची तुलना अनेकासोबत झालेली आहे आणि दिलेली डिग्री सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि त्याची आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री करायची. पहिला रूल्स, दिलेल्या वाक्यातील सुरुवातीस आलेले नाम आणि सहाय्यकारी क्रियापदाने सीडीची सुरुवात करायची. म्हणजे दिलेल्या वाक्यात सुरुवातीस नाम कोणतं आलेलं आहे? मुंबई आणि सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे इज. वी बिगिन फ्रॉम दॅट. मुंबई इज. त्यानंतर आता इथे विशेषण द आणि विशेषणाचं तिसरं रूप दिलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं नाही. इथं आपल्याला याचे विशेषणाचं दुसरं रूप म्हणजे सीडीचं रूप. विशेषणाचं दुसरं रूप काय? बिगेस्ट, बिगर, बिग, बिगर अँड बिगेस्ट असे तीन रूप आहेत. त्यापैकी विशेषणाचं दुसरं रूप आपण या ठिकाणी बिगर घेतलेला आहे. त्यानंतर दॅन एनी अदर हा शब्द प्रयोग घ्यायचा आपल्याला. मुंबई इज बिगर दॅन एनी अदर. त्यानंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग जशाला तसा घ्यायचा. तिसऱ्या रूपानंतर आलेला भाग आहे सिटी इन इंडिया, तो जशाला तसा घ्यायचा. उत्तर आले का पहा. मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. इट इज अ करेक्ट सेंटेन्स. नाउ लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. Lata is the most industrious girl in the class. Now here is also superlative degree and there is the structure of the. Superlative degree आहे कारण most industrious हे विशेषणाचं तिसरं रूप आहे आणि त्यापुढे द आलेला आहे म्हणजे ही द ची रचना आहे. मग आता आपल्याला याचं कंपॅरेटिव्ह डिग्री करायची असेल तर दिलेल्या वाक्यातील कंपॅरेटिव्ह डिग्री करायची असेल तर दिलेल्या वाक्यातील सुरुवातीस आलेले नाम आणि सहाय्यकारी क्रियापदाने आपल्याला सुरुवात करायची. नाम आहे लता आणि सहाय्यकारी क्रियापद आहे इज. लता इज. त्यानंतर आता इथं द काढून टाकायचंय आणि मोस्ट इंडस्ट्रियस हे विशेषणाचं तिसरं रूप आहे त्याचं दुसरं रूप आहे मोर इंडस्ट्रियस. लता इज मोर इंडस्ट्रियस. त्यानंतर आपल्याला घ्यायचे दॅन एनी अदर. दॅन एनी अदर नंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग जसाला तसा घ्यायचा आहे. तिसऱ्या रूपानंतर भाग आहे गर्ल इन द क्लास. अशा पद्धतीनं उत्तर आलेलं आहे लता इज मोर इंडस्ट्रियस दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. अशा पद्धतीने आपण द ची रचना असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करायची हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. Now we are going to learn the next. If there is the structure of superlative degrees, though how to convert the superlative degree into positive degree. जर दिलेल्या वाक्यात सुपरलेटिव्ह डिग्रीची द ची रचना असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची हे आता आपण पाहणार आहोत. There are 3 rules. या ठिकाणी 3 rules दिलेत पहा. Look at the first rule. पीडी ची सुरुवात म्हणजे दिलेल्या वाक्यात एसडी असेल आणि त्याची आता पीडी करायची असेल तर पीडी ची सुरुवात नो अदरने करून त्यापुढे दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग घेऊन त्या विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरच्या भागापुढे त्यापुढे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद घ्यावे किंवा योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. त्यानंतर नंबर 2. त्यानंतर विशेषणाचे मूळ रूप म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्रीचे रूप ऍज मध्ये किंवा सो ऍज मध्ये दोन्हीपैकी कशामध्ये घेतले चालते ऍज मध्ये घ्यावे. त्यानंतर नंबर 3.
त्यानंतर दिलेल्या वाक्यातील सुरुवातीस आलेले नाम घ्यावे. म्हणजे शेवटी सुरुवातीस आलेले नाम घ्यायचे आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे. Now look at there are two examples. या ठिकाणी दोन एक्झाम्पल दिलेत. Look at the first example. There is the first Corona is the worst virus of the century. या शतकातील कोरोना सर्वात worst bad virus आहे. आता ही दिलेली डिग्री कोणती आहे ते आपल्याला पाहायचे अगोदर. दिलेल्या डिग्रीत worst it is the third form of the adjective. First is bad, second worst and third worst. असे तीन रूप आहेत या ठिकाणी बॅडचे. आता इथं वर्स्ट हे तिसरं रूप आलेलं आहे. त्यानंतर त्यापूर्वी द आलेला आहे. म्हणजेच ही डेफिनेटली सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि त्या ठिकाणी द आल्यामुळं द ची रचना आपल्याला याच्यात कन्वर्ट करायचे. पॉझिटिव्ह डिग्री तयार करायची याची. याच्यात दोन्ही डिग्री होतात. पॉझिटिव्ह डिग्री करता येते आणि कंपेरेटिव्ह डिग्री करता येते. कंपेरेटिव्ह डिग्री कशी करायची आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची पाहायचे. पॉझिटिव्ह डिग्री करते वेळेस जर दिलेल्या वाक्यात द ची रचना असेल सुपरलेटिव्ह डिग्रीची तर पॉझिटिव्ह डिग्री सुरुवात नो अदरने करावी. नो अदर नंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग जसा तसा घ्यायचा आहे. इथं ओर्स हे विशेषणाचे तिसरं रूप आहे. त्या पुढचा भाग व्हायरस ऑफ द सेंचुरी. नो अदर व्हायरस ऑफ द सेंचुरी. त्यानंतर आता पाच मी तर एक वचनी सहायकारी क्रियापद का घ्या असं म्हणलेलं आहे. पहा सहायकारी क्रियापद त्या ठिकाणी मला म्हणता आलं असतं योग्य ते सहायकारी क्रियापद घ्या. पण तिथे एक वचनी यासाठी म्हणलेलं आहे की द च्या रचनेमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतर जे नाम आलेलं आहे. तो कोणतं नाम आलेलं आहे. व्हायरस. विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतर जे नाम येतं ते नाम शक्यतो सिंग्युलर फॉर्म मध्ये येतं. एक वचनी रूपामध्ये येतं. पहा इथे दुसऱ्या वाक्यात आहे. पहा इथं हायेस्ट त्यानंतर हायेस्ट नंतर नाउन आलेला आहे अवॉर्ड. हे सुद्धा सिंग्युलर फॉर्म मध्येच आहे. म्हणजेच द च्या रचनेमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतर जे नाम आलेलं असतं ते नाम मोस्टली सिंग्युलर फॉर्म मध्ये असतं. एक वचनी रूपात असतं. म्हणून त्या ठिकाणी सहायकारी क्रियापद सुद्धा आपल्याला एक वचनी घ्यावं लागतं. म्हणून तुम्हाला एक वचनी सहायकारी क्रियापद घ्या असं मी म्हटलेलं आहे. म्हणून द नो अदर व्हायरस ऑफ द सेंचुरी हे त्यानंतर इथं व्हायरस एक वचनी आल्यामुळे आपल्याला सहायकारी क्रियापद सुद्धा एक वचनी घ्यावं लागेल. काय सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून तो दुसरा तसा. इज नो अदर व्हायरस ऑफ द सेंचुरी इज म्हणजे सहायकारी क्रियापद घेतलं. त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला विशेषणाचे मूळ रूप म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचे रूप एज मध्ये घ्यायचंय. नो अदर व्हायरस ऑफ द सेंचुरी इज. आता वर्स्टचं पहिलं रूप काय बॅड. इज ऍज बॅड ऍज. त्या ठिकाणी सो बॅड ऍज असं घेतलं तरी चालते काही फरक पडत नाही. ऍज बॅड ऍज त्यानंतर सुरुवातीस आलेला नाउन कोरोना. ऍज बॅड ऍज कोरोना. दॅट इज द पॉझिटिव्ह डिग्री. मग आता या ठिकाणी दुसरं वाक्य दिलेलं आहे. पहा द नोबेल प्राइज इज द हायेस्ट अवॉर्ड इन द वर्ल्ड. या ठिकाणी सुद्धा हायेस्ट विशेषणाचं तिसरं रूप दिलेलं आहे आणि त्यानंतर त्या अगोदर द आलेला आहे. म्हणजे ते सुपरलेटिव्ह डिग्रीची द ची रचना आहे. आपल्याला करायची त्याची पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री करते वेळेस द ची रचना असेल तर सुरुवात कशाने करायची. नो अदरने. नो अदर नंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग. विशेषणाचं तिसरं रूप आहे हायेस्ट. त्यानंतरचा भाग अवॉर्ड इन द वर्ल्ड. नो अदर अवॉर्ड इन द वर्ल्ड. त्यानंतर सहायकारी क्रियापद एक वचनीच घ्यायचे. इज आलेल्या इज असेल तसं इज नो अदर अवॉर्ड इन द वर्ल्ड इज. त्यानंतर विशेषणाचं पहिलं रूप एज मध्ये घ्यायचं. इथं हायेस्ट हे विशेषणाचं तिसरं रूप आहे. त्याचं पहिलं रूप हाय येईल ते एज मध्ये. एज हाय एज. त्यानंतर दिलेल्या वाक्यात सुरुवातीस आलेलं नाउन काय आलेलं आहे. द नोबेल प्राइज. शेवटी फुल स्टॉप. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी या वाक्याची पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच
जर दिलेल्या वाक्यात सुपरलेटिव्ह डिग्रीची असेल आणि द ची रचना असेल सुपरलेटिव्ह डिग्रीची, तर त्याच्या सुपरलेटिव्ह डिग्रीची आपण कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करायची हे पाहिलेलं आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. नाउ वी आर गोइंग टू लर्न इफ देयर इज द वन ऑफ द स्ट्रक्चर ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री and then we have to convert superlative degree into positive degree. जर दिलेल्या वाक्यातील सुपरलेटिव्ह डिग्रीची वन ऑफ द ची रचना असेल, आतापर्यंत आपण द ची रचना पाहिली, आता वन ऑफ द ची रचना पाहणार आहोत. म्हणजे वन ऑफ द ची रचना असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, देयर इज द फर्स्ट रूल. पीडी ची सुरुवात म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यू ने करावी. अगोदर आपण कशाने करत होतो? नो अदर ने करत होतो. म्हणजे द ची रचना असेल तर नो अदर ने करायची आणि वन ऑफ द ची रचना असेल तर व्हेरी फ्यू ने करून त्यापुढे दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग घेऊन त्यापुढे अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. लक्षात राहू द्या, द च्या रचनेमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतर जे नाम आलेलं असतं ते एक वचनी असतं आणि वन ऑफ द च्या रचनेमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतर जे नाम आलेलं असतं ते अनेक वचनी असतं. म्हणून त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदे आपण अनेक वचनी घेतो. नंबर 2, त्यानंतर विशेषणाचे मूळ रूप म्हणजेच पीडीचे रूप ऍज डॅश ऍज मध्ये घ्यावे. त्यानंतर तिसरा रूल्स, त्यानंतर दिलेल्या वाक्यातील सुरुवातीस आलेले नाम घ्यावे. आता हे 3 रूल्स आपण पाहिलेले आहेत. नाउ लुक ॲट द फर्स्ट एक्झाम्पल. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेजेस इन द वर्ल्ड. या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट हे विशेषणाचं तिसरं रूप आलेलं आहे आणि त्या अगोदर रचना आलेली आहे वन ऑफ द. मोस्ट इम्पॉर्टंट विशेषणाचं तिसरं रूप आहे म्हणजे पीडी आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि वन ऑफ द आल्यामुळं त्या सुपरलेटिव्ह डिग्रीची वन ऑफ द ची रचना आहे. बघ, आता याचा आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची असेल तर वाक्याची सुरुवात कशाने करायची? व्हेरी फ्यू ने. व्हेरी फ्यू घेतल्यानंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग घ्यायचा. विशेषणाचे तिसरं रूप आहे मोस्ट इम्पॉर्टंट, त्यानंतरचा भाग लँग्वेजेस इन द वर्ल्ड. व्हेरी फ्यू लँग्वेजेस इन द वर्ल्ड. त्यानंतर अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. आता इथं अनेक वचनी काय घ्यायचे पहा. द च्या रचनेमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा जे भाग येत होता, नाव येत होतं, ते एक वचनी असायचं. पण आता वन ऑफ द च्या रचनेमध्ये अनेक वचनी येते. इथं पहा लँग्वेजेस आलेला आहे. इट इज प्लुरल फॉर्म, सो वी मस्ट यूज द हेल्पिंग वर्ड प्लुरल. इथं प्लुरल फॉर्म आल्यामुळं सहाय्यकारी क्रियापदे आपल्याला अनेक वचनी घ्यावं लागणार आहे. म्हणून इथं येईल ईच ऐवजी आर. व्हेरी फ्यू लँग्वेजेस इन द वर्ल्ड आर. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंटचं पहिलं रूप येईल इम्पॉर्टंट, ते ऍज मध्ये घ्यायचे. ऍज इम्पॉर्टंट ऍज इम्पॉर्टंट ऍज. आणि त्यानंतर सुरुवातीस आलेलं नाम, सुरुवातीस नाम आलेलं इंग्लिश, ते जसं तसं. उत्तर काय आलेलं आहे? व्हेरी फ्यू लँग्वेजेस इन द वर्ल्ड आर ऍज इम्पॉर्टंट ऍज इंग्लिश. त्यानंतर देयर इज अ सेकंड एक्झाम्पल. इट वॉज वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स आय एव्हर मेड. या ठिकाणी सुद्धा बेस्ट विशेषणाचं तिसरं रूप आलेलं आहे म्हणजे ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि त्या ठिकाणी वन ऑफ द आल्यामुळं सुपरलेटिव्ह डिग्रीची वन ऑफ द ची रचना आहे आणि त्याची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. पॉझिटिव्ह डिग्री करते वेळेस वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यू ने करायची. व्हेरी फ्यू ने सुरुवात केली. त्यानंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग घ्यायचा आहे. इथं बेस्ट हे विशेषणाचं तिसरं रूप आहे, त्यानंतरचा भाग आहे डिसिजन्स आय एव्हर मेड. व्हेरी फ्यू डिसिजन्स आय एव्हर मेड. त्यानंतर आता इथे डिसिजन्स अनेक वचनी आल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद सुद्धा आपल्याला अनेक वचनीच घ्यावं लागेल. इथं वॉज आल्यामुळे इथं काय लागलं? वेअर. व्हेरी फ्यू डिसिजन्स आय एव्हर मेड वेअर. त्यानंतर विशेषणाचं पहिलं रूप ऍज मध्ये. बेस्टचं पहिलं रूप येईल गुड. ऍज गुड ऍज. त्यानंतर सुरुवातीस आलेलं नाम, सुरुवातीला सर्व नाव आलेलं एक, त्याचं सरळ घेतलं तरी चालतंय.
व्हेरी फ्यू डिसिजन्स आय एव्हर मेड वेअर ऍज गुड ऍज इट. आणि पुढे इट वॉज घेतलं तरी चालतंय किंवा इट ठेवलं तरी चालतंय. अशा पद्धतीने आपण सुपरलेटिव्ह डिग्रीची वन ऑफ द ची रचना असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची हे आपण पाहिले. आणि आता आपण पाहणार आहोत जर दिलेल्या वाक्यातील म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीची रचना वन ऑफ द ची असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करायची हे आपण आता पाहणार आहोत. लुक ॲट फर्स्ट रूल. पहिला रूल पहा. सीडीची सुरुवात दिलेल्या वाक्यातील म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आलेल्या वाक्याच्या सुरुवातीस जे आलेले नाम व सहाय्यकारी क्रियापद आहे त्याने सुपरलेटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्रीची सुरुवात करावी. नंबर 2. त्यानंतर विशेषणाचे दुसरे रूप म्हणजे सीडीचे रूप घेऊन त्यापुढे दॅन मेनी ऑदर किंवा दॅन मोस्ट ऑदर वापरावे. आता इथे आपण कन्फ्युजन मध्ये जाऊ शकतात. दॅन मेनी ऑदर कधी वापरायचं आणि दॅन मोस्ट ऑदर कधी वापरायचं. पहा, जर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी जर मोस्ट आला असेल, फॉर एक्झाम्पल इथे आहे पहा मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे विशेषणाच्या तिसऱ्या रूपा अगोदर जर मोस्ट लावून जर तिसरं रूप झालं असेल विशेषणाचं तर त्या ठिकाणी दॅन मोस्ट ऑदर वापरायचे. आणि जर मोस्ट न लावता म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल लॉंगेस्ट याच्या अगोदर मोस्ट मोर वगैरे काही चाललं नाही अशा पद्धतीने आला असेल तर वापरायचे दॅन मेनी ऑदर. लक्षात आलं. जर दिलेल्या वाक्यात मोस्ट आला असेल तर दॅन मोस्ट ऑदर वापरायचे आणि दिलेल्या वाक्यात मोस्ट आलं नसेल तर दॅन मेनी ऑदर वापरायचं. त्यानंतर तिसरा नियम. त्यानंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग जशास तसा आपल्याला घ्यायचा आहे. आता पहा त्या ठिकाणी एक्झाम्पल दिले 2. लुक ॲट द फर्स्ट एक्झाम्पल. नाईल इज वन ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर्स in the world. Now look at that. There is the longest. It is the third form of the adjective. Longest adjective is the third form I, and of before that there is the one of the. So it is the structure of superlative degrees. One of the structure. Longest हे विशेषणाचे तिसरे रूप आहे त्यापूर्वी वन ऑफ द आलेला आहे म्हणून ते वन ऑफ द ची रचना आहे. कशाची? सुपरलेटिव्ह डिग्रीची. आता त्याची आपल्याला करायची कंपॅरेटिव्ह डिग्री. याच्या पण दोन्ही डिग्री होतात. कंपॅरेटिव्ह डिग्री होते आणि पॉझिटिव्ह डिग्री पण होते. आता कंपॅरेटिव्ह डिग्री करते वेळेस पहिला रूल दिला पहा. दिलेल्या वाक्यातील सुरुवातीस आलेलं नाम व सहाय्यकारी क्रियापदाने सीडीची सुरुवात करावी. सुरुवातीस नाम आलेलं आहे नाईल आणि सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे इज. ऍज इट इज घ्यायचं. नाईल इज. त्यानंतर दिलेला आहे पहा. त्यानंतर विशेषणाचे दुसरे रूप म्हणजे इथं लॉंगेस्टचं दुसरं रूप. पहिलं रूप लॉंग, दुसरं लॉंगर आणि तिसरं लॉंगेस्ट. मग इथं दुसरं रूप घ्यायचे. नाईट इज लॉंगर. आता इथं मोस्ट आलेलं नाही म्हणून लॉंगर नंतर म्हणजे विशेषणाच्या सीडीच्या रूपानंतर दॅन मेनी ऑदर घ्यायचं. आपण कंपॅरेट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीची द ची रचना असेल तर इथं आपण दॅन एनी ऑदर वापरलेला आहे. कारण का वापरलेला आहे? कारण त्या ठिकाणी विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा जो भाग आलेला आहे ते एकवचनी आलेला असतो. पण इथं दॅन मेनी ऑदर किंवा दॅन मोस्ट ऑदर आपण यासाठी वापरतो कारण त्या ठिकाणी विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतर आलेलं जे नाम असतं ते अनेकवचनी असतं. म्हणून इथं दॅन मेनी ऑदर आलेला आहे. आणि त्यानंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग जसाच तसा घ्यायचा आहे. म्हणजे विशेषणाचे तिसरं रूप लॉंगेस्ट आहे त्यानंतरचा भाग जसेला तसा. रिव्हर्स इन द वर्ल्ड. नाईट इज लॉंगर दॅन मेनी ऑदर रिव्हर्स इन द वर्ल्ड. लक्षात आलं. जर इथं मोस्ट आला असतं तर इथं मेनीच्या ऐवजी मोस्ट आपल्याला घ्यावं लागलं असतं. म्हणून त्याचं उत्तर आले नाईट इज लॉंगर दॅन मेनी ऑदर रिव्हर्स इन द वर्ल्ड. That there is a second example. This movement is one of the most important moments in my life. आता या ठिकाणी सुद्धा विशेषणाचं तिसरं रूप इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट आलेलं आहे. मोस्ट लावून आलेलं आहे आणि त्या अगोदर वन ऑफ द आलेला म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीची वन ऑफ द ची रचना आहे. आणि त्याची आपल्याला सीडी करते वेळेस दिलेल्या वाक्यातील सुरुवातीस आलेलं नाम आणि सहाय्यकारी क्रियापद याने सुरुवात करावी.
दिस मुवमेंट इज, नाम आणि सहाय्यकारी क्रियापद आपण ऍज इट इज घेतलं. त्यानंतर विशेषणाचं दुसरं रूप. आता इथं मोस्ट इम्पॉर्टंट हे विशेषणाचं तिसरं रूप आहे. त्याचं पहिलं रूप येईल इम्पॉर्टंट, दुसरं रूप येईल मोर इम्पॉर्टंट. दिस मुवमेंट इज मोर इम्पॉर्टंट. त्यानंतर ते मोस्ट आलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला दॅन मोस्ट ऑर्डर घ्यावं लागणार आहे. दॅन मोस्ट ऑर्डर नंतर दिलेल्या वाक्यातील विशेषणाच्या तिसऱ्या रूपानंतरचा भाग कोणता आलेला आहे? मुवमेंट्स इन माय लाईफ. अशा पद्धतीने दुसऱ्या वाक्याचं आन्सर आलेलं आहे. दिस मुवमेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन मोस्ट अदर मुवमेंट्स इन माय लाईफ. अशा पद्धतीने आपण सुपरलेटिव्ह डिग्रीची वन ऑफ द ची रचना असते वेळेस सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करायची हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच ह्या व्हिडिओमध्ये आपण एकाची तुलना अनेकासोबत झाली असेल आणि विशेष सुपरलेटिव्ह डिग्रीची द ची रचना असेल तर त्याची पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची हे पाहिलेलं आहे. त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करायची हे पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर वन ऑफ द ची रचना असेल तर त्याची पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची हे पाहिलेलं आहे आणि त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करायची हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. लक्ष द्या, या ठिकाणी आपण फक्त पॉझिटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री हे पाहिलेलं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस सुपरलेटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य दिलं जातं, त्याची सुपरलेटिव्ह डिग्री करा म्हणलं जातं किंवा त्याची पॉझिटिव्ह डिग्री करा म्हणलं जातं. म्हणजे एखादी तुलना जर अनेकासोबत झाली असेल तर तिन्ही प्रकारच्या डिग्रीज आपल्याला करता येतात. म्हणजे दिलेली डिग्री सोडून दुसऱ्या दोन प्रकारच्या आपल्याला डिग्री कराव्या लागतात. तर मग अशा पद्धतीने आपण डिग्री हा टॉपिक या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं पाहिलेला आहे.